बऱ्याच मंडळींना जेवल्यानंतर अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं, जसं की तुम्हाला गॅसचा त्रास होऊ शकतो किंवा अपचन होऊ शकतं किंवा करपट ढेकर येतात। तर अशाने अनेक गोष्टींमुळे जो तुम्हाला त्रास होतो त्या या एका जिन्नस जे तुम्ही घरी बनवून ठेवणार त्यांनी बराचसा तुम्हाला फायदा मिळू शकतो, ते आहे मुखवास। पण त्यामध्ये जे महत्त्वाचे जिन्नस आपण टाकलेले आहेत त्यांनी आपल्याला बरेचसे असे फायदे होतात। काय ते आपण एक एक करून बघूया। तर इथे मी 1 वाटी बडीशेप घेतलेली आहे। बडीशेपाचे आपल्याला महत्त्व समजून घ्यायचं असेल तर बडीशेप ही थंड असते आणि त्याचं सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटात उष्णता जी असते ती शांत होते। ही बडीशेप आपल्याला मंद आचेवरती छान 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायची आहे। छान भाजली की सुवास एक दरवळतो नेहमीप्रमाणे घरामध्ये। तर त्यावेळेला समजून जायचं की बडीशेप छान भाजली गेली आहे, ती बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। नंतर 1 वाटी आपण इथे अळशी घेतलेली आहे, ती अळशी पण मंद आचेवरती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे। अळशी ही भरपूर फायदेशीर आहे, स्पेशली बायकांसाठी। त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते, भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना हे खूप गुणकारी आहे अळशी। आणि ज्यांना हृदयविकारांचा पण जे काही त्रास होत असेल त्यांच्यासाठी पण अळशी खूप फायदेशीर आहे। तर जशी तडतडते ही अळशी त्यावेळेला आपल्याला ही बाजूला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। नंतर आपल्याला 1 वाटी पांढरे तीळ घ्यायचे आहेत। आता हे तीळ पण छान आपल्याला भाजायचे 2 ते 3 मिनिटं। आता ह्याचं महत्त्व समजून घ्यायचंय तर रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी हे तीळ खूप फायदेशीर आहे। इथे आपण अनपॉलिश्ड तीळ वापरलेले आहेत। तर दातांना मजबूत ठेवण्यासाठी पण तिळाचा हा खूप उपयोग आहे। हिरडे निरोगी राहतात सफेद तीळ खाल्ल्याने। तर हे पण छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा आपल्याला कोणतेही जिन्नस जे वापरलेले आहे ते हाय फ्लेम वरती भाजायचं नाही आहे। ते ओतून घेतल्यानंतर प्लेटमध्ये आपण टाकलेले आहे 1 वाटीपेक्षा थोडं कमी ओवा टाकलेला आहे। ओव्याबद्दल फार काय सांगायची गरज नाही, कारण प्रत्येक गृहिणीला त्याचा हा फायदा माहितीच असतो। तर त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि हे दोन्ही एकत्र छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर ओव्याचं महत्त्व हे आहे की हे प्रभावी आहे कोणत्या गोष्टीसाठी, अँटी कफ एजंट म्हणून खूप काम करते छान प्रकारे आणि खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो ओव्याचा समावेश केला तुम्ही तर ओव्यामध्ये तर एवढी पॉवर आहे की तुम्हाला जर पोटात दुखत असेल तर तुम्ही तो ओवा चावून खाऊ शकता, त्याचेही बरेचसे फायदे आहेत। तर ते छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये धना डाळ घ्यायची आहे। धना डाळ सहज उपलब्ध असतात मार्केटमध्ये, ते घेऊन यायचं आहे। आणि इथे आपण जे प्रमाण घेतले ते समप्रमाण सगळं घेतलेले आहे। तर शक्यतो धना डाळ जे बाहेरून मिळते ती भाजलेलीच असते, तर आपल्याला फक्त ही गरम करून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं। आता हे भाजून झाल्यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये सगळं काढलेलं होते बाकीचे, त्यामध्येच आपल्याला ही डाळ पण ओतायची आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे करताना माझे एक राहून गेलेलं जिऱ्याचं महत्त्व सांगणं, तर पचनाला चालना देण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो, त्यामुळे अन्न लवकर पचते आणि जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे दाह विरोधक गुणधर्म असतात त्याच्यामध्ये। तर नक्की ते टाकायला विसरू नका तुमच्या मुखवासमध्ये। एकदा मिक्स केल्यानंतर आपण एकदा परत 1 ते 2 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कढईमध्ये। तर सर्व आपण एकदा ट्रान्सफर करूया कढईमध्ये हळूवारपणे आणि लो फ्लेम वरती एकदा मिक्स करूया। आता हे मिक्स करताना काही जण ह्यावरती पाण्याचे शिंतोडे टाकतात किंवा हळदीचं पाणी पण ह्यावरती टाकतात। आपण तसं काहीच करणार नाही आहोत। वरून आपण फक्त अर्धा चमचा काळे मीठ किंवा सेंधव मीठ तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा मिक्स केल्यानंतर आपल्याला फार काही वेळ जास्त वेळ ठेवायचं नाहीये गॅसवरती। मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हे पहा, आता हे एकदा फायनल मिक्स केल्यानंतर त्याला ती क्रंचीनेस येते त्या मुखवासाला। तर आपण एकदा सगळं मिक्स झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। काढून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम आपल्याला बाटलीमध्ये भरायचं नाही आहे। गरम गरम भरल्यानंतर ते काही तासातच ते सॉगी होतं, नरम पडतं, त्यामुळे आपल्याला थंड करूनच हे टाकायचं आहे।
शेवटला मी इथे खडीसाखर टाकलेली आहे अर्धी वाटी. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही चव वाढवण्यासाठी खडीसाखर टाकू शकता, पण नाही टाकलं तरीही चालेल. पण मी इथे टाकलेली आहे कारण का लहान मुलं आहेत माझ्याकडे आणि ते कंटाळा करतील आणि म्हणून चव येण्यासाठी मी खडीसाखर ह्यामध्ये टाकलेली आहे. तर टाकल्यानंतर व्यवस्थित एकजीव करायचं आहे सर्व आणि बाटलीत आपल्याला भरून ठेवायचं आहे. छान 1-2 महिने सहज टिकते ही मुखवास. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि बनवा. हे बाहेरून आणण्यापेक्षा हे खूप स्वस्त पडतं घरी बनवलेलं. तर एक साथ महिनाभराचं बनवून ठेवा आणि त्याचे तुम्हाला फायदे नक्कीच मिळतील. एक खाण्यापेक्षा आणि ते कंटाळा करण्यापेक्षा असं महिनाभराचं पाचक मुखवास बनवा आणि त्याचे फायदे मिळवा, स्वतःसाठी पण आपल्या घरच्यांसाठी पण. तर इथे मी सेलोचा डबा घेतलेला आहे जो एअरटाईट आहे. तर ह्यामध्ये आपल्याला सगळं भरून ठेवायचं आहे. इथे तुम्ही 2 बाटल्या करू शकतात, एक मोठी बाटली एक छोटी बाटली. तर छोट्या बाटलीमध्ये नेहमी आपण वापरू त्या पद्धतीने त्या बाटलीमध्ये भरून ठेवा आणि 1 महिनाभराची अशा भरून 2 ठेवा आणि तुमचा अनुभव मला सांगा, ह्याचे काय काय फायदे तुम्हाला झालेले. तर आवडली असेल ही रेसिपी तर नक्की मला सांगा कमेंट बॉक्स.